ऍक्शन. करू सुरुवात. नियोजन या शब्दाबद्दल काय वाटतं तुम्हाला? खरं तर मी फार योग्य व्यक्ती नाही आहे. मी फार उत्स्फूर्तपणावरती विश्वास ठेवणारी बाई आहे. त्याच्यामुळे पण मला असं वाटतं की नियोजन करायला लागतं काही गोष्टींचं तुम्हाला. कारण आजकालची जर आपण जर पेस बघितली, ज्या काही वेगाने आपण जगतो आहोत, त्याच्यामध्ये तुम्ही फार असं म्हणून चालणार नाही की नाही 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 उत्स्फूर्तपणे जेव्हा जे वाटेल तेव्हा ते करावं आणि होतात गोष्टी, आणि असं होत नाही खरं तर. आणि मला वाटतं की आत्ताची जी पिढी आहे, म्हणजे खरं तर तुझी, की करिअर पण करायचं आहे, घर पण नीटनेटकंच पाहिजे आणि तो संसारही उत्तमच करायचा आहे. अशा जर गोष्टी असतील तर त्या फक्त नियोजनामुळेच होऊ शकतात शक्य. कारण कसं आहे, काळ तेवढाच असणार आहे तुम्हाला जो उपलब्ध आहे तो, आणि रिसोर्सेस पण खूप वाढणार नाही आहेत. त्याच्यामुळे जे आहे त्याच्यामध्ये काय कसं बसवता येईल आणि कसं उत्तम करता येईल ह्याचा विचार सतत करायलाच लागतो. त्याच्यामुळे मला मॅक्सिमम पॉसिबल आउटपुट. आता तुम्ही जे म्हणालात की हे पण करायचं असतं, ते पण करायचं असतं, पण घर व्यवस्थित ठेवावं असं वाटत असतं, तर तुम्हाला शूटसाठी आणि ह्याच्यासाठी खूप वेगवेगळ्या ठिकाणी जायला लागतं. तर त्यावेळेला तुम्ही अशी काही सपोर्ट सिस्टीम अशी काही तयार केली की मी नसताना ह्या गोष्टी अशा पद्धतीने झाल्या तर जरा बरं राहील असं? मी ना फार मॉडर्न आहे ह्या गोष्टींच्या बाबतीत असं म्हणायला लागेल मला. किंबहुना माझ्या आई वडिलांकडूनच मी ते शिकले होते. आणि घर ह्याच्याबद्दल म्हणा किंवा घर संसार ह्या गोष्टी ज्या असतात ना, त्या काही तुम्ही आज ठरवून किंवा लग्न करायचं असं म्हटल्यानंतर त्याच्याबद्दल विचार करता असं होत नाही. ते तुमचं लर्निंग कुठेतरी आधीपासून तुम्ही इकडून तिकडून टिपकागदासारख्या काही गोष्टी उचललेल्या असतात आणि त्यात तुम्ही करता. आणि त्या ह्याच्यातून ना मला नेहमीच असं वाटत होतं की घर हे कधीच एकट्या बाईचं नसतं. घर कधीच फक्त त्या नवरा बायकोंचं नसतं. तर त्याच्यामुळे ते घर त्या घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आहे. म्हणजे माझ्याकडे काम करायला येणारी मदतनीस ही सुद्धा तिची काहीतरी सिस्टीम लावू शकते. कारण ती जर किचनमध्ये काम करणार असेल तर मी फक्त माझी सोय बघता उपयोगी नाही. मला तिचं पण, तिला ते कम्फर्टेबल वाटलं पाहिजे, तिला त्याच्याबद्दल आपलेपणा वाटला पाहिजे. अशा पद्धतीचं ते घर असावं असं मला नेहमीच वाटलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्यासाठी हे होतं की मला आणि सुमितला दोघांनाही, आम्हाला लोकांचा फार लिपताळ आहे. लोक खूप आले पाहिजेत आणि त्यांना ते कम्फर्टेबल वाटलं पाहिजे. म्हणजे माझ्याकडे कुणाची तरी मुलं येत आहेत आणि ए प्लीज इथे हात नाही लावायचा आहे, हा तिथे पाय वरती घेऊन नाही बसायचंय, असं जर मला सांगायला लागलं तर मला त्याची मजा नाही येणार. त्याच्यामुळे माझं घराच्या बद्दलची माझी कॉन्सेप्ट अशी होती की सहज वाटावं त्या घरात येणं कुणालाही. त्या घरामध्ये एक सिस्टीम असावी, पण त्या शिस्तीचा बडगा वाटू नये कुणाला, आणि ती अंगावर येणारी शिस्त असू नये असं मला फार वाटत होतं. माझ्याबद्दल सांगायचं, घराच्या नियोजनाबद्दल, तर मला जसं मी म्हटलं की मला लोकांचा लिपताळा आहे. तर खूपदा असं होतं की मला माझ्या आजीने सांगितलं होतं, ती नेहमी असं बोलल्या बोलल्यातून आपण खूप लोकांच्या गोष्टी शिकतो, की सगळं संपवून टाकायचं नाही, घर म्हणून काहीतरी ठेवायचं. सो हे घर म्हणून काहीतरी ठेवायचं, हे मला इतकी त्याची सवय आहे. माझं बालपण सगळं मराठवाड्यात गेलेलं आहे. मराठवाड्यामध्ये कधी फोन करून कळवतोय आणि मग भेटायला येतो, हो, हा प्रकारच नाही. म्हणजे माझा भाऊ एकदा मला म्हणाला होता की अच्छा मी 11 11:30 येतो भेटायला, आणि असं म्हटल्यानंतर मी व्यवस्थित चिकन करून ठेवलं होतं, पाव आणून ठेवले होते, भात लावून ठेवला होता, आणि तो आल्यानंतर मला मी चहा पिन म्हणून. तर मी म्हटलं ओके चहा पिशील तू, पण मग जेवणार कधी आहेस? तर तो मला, पण मी कुठे म्हटलं होतं तुला की मी जेवायला येतो? मी म्हटलं नाही, 11:30 जर माझ्याकडे जर माणूस कुणीतरी येतो आहे तर तो चहा पिऊन जाईल हे माझ्या डोक्यातच असणार नाही, त्याने जेवूनच गेलं पाहिजे. सो ही गोष्ट जर तुमची जर असेल आणि ही जर तुम्ही तुमच्या घराची पद्धत जर तुम्ही बनवलेली असेल, तर मग उद्या माझं शूटिंग आहे आणि 11:30 सुमितला भेटायला माणूस येतो आणि तो न जेवता जाणार आहे, ही गोष्ट होता कामा नये. मग त्याच्यासाठी काहीतरी तजवीज करून ठेवायला तुम्हाला लागते.
पण ह्याचा अर्थ मी सततच हाच विचार करत बसते आणि बाकीचं काही करतच नाही का, तर असं तसंही नाही. नाहीये. तर मग एक 6 बटाटे उकडलेले सतत फ्रीज मध्ये असले पाहिजेत की पटकन बटाट्याची काय, भाजी किंवा परोठे पटकन होऊ शकतील. किंवा मुलं सुद्धा आता लागली रात्री भूक लागलेली असेल तर ते बटरवरती तो बटाटा परतून घेतात आणि तो ते खातात, अशा गोष्टी करतात. सो ह्या गोष्टी घरात आहेत की नाही हे बघणं. आणि ते प्रत्येकाला सांगितलेलं आहे, हे तुम्ही पण खाता ना की शेवटचा बटरचा चमचा घ्यायच्या आधी दुसरं बटरचं पाकिट घरामध्ये आलेलं पाहिजे, हो. त्याच्याशिवाय तो शेवटचा नाही घ्यायचा, घरात हे असावं. सांगितलेलं असतं. मला जेव्हा लहानपणी आई अशी शिस्त लावणं वगैरे अशा 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 एजमध्ये मी होते, तर मला तिने मी 5वीत का 6वीत असताना मला म्हणले, आता आता तुझं कपाट तू आवरायचंस, आता तू मोठी झाली आहेस. तर मी काय काय करायचे सुरुवातीला, कपाटातले सगळे कपडे काढायचे आणि त्याचे 2 गठ्ठे करायचे, एक धुवायला टाकायचा आणि एक इस्त्रीला टाकायचा, आणि माझं कपाट 2 मिनिटात आवरून व्हायचं. तर ते नंतर तिला लक्षात आलं की मी कामचुकारपणा करतेय किंवा काहीतरी वे आउट शोधतेय. तर असा काही तुमचा अनुभव आहे का की तू 5वीत असताना नाही करायचीस, मी अजूनही करते 47व्या वर्षी. नाही, मला म्हणजे मी खरंच सांगते ना की मी फार स्वतःला भाग्यवान समजते की माझ्या आई वडिलांनी सुद्धा असं बंदिस्त काही घर ठेवलं नव्हतं. आणि माझी आई ही आम्हाला शिस्त लावण्यापेक्षा आम्हाला बिघडवण्याकडे तिचा जास्त कल होता. स्वयंपाकाला बाई असायच्या आमच्याकडे, पण तरी सुद्धा त्या मावशीच असायच्या घरातल्या, आणि मावशी ह्या आपल्या मदतनीस असतात. आपण काम करायचं असतं, आपल्याला कामात त्या मदत करतात. हे आमच्या मनावरती इतकं बिंबवलं गेलेलं होतं की त्याच्यामुळे ताटवाट्या घेणं, त्या उचलून ठेवणं, टेबल कसं स्वच्छ करायचं, पण ह्याच्या बाबतीतला आईने ना हे असं करायचं ते तसं नाहीच करायचं असं ती करायचीच नाही. ती जे करायची ते बघून बघून आम्ही शिकायचो. बरोबर. आणि त्याच्यामुळे मग आम्हीच ठरवून घेतली दोघी बहिणींनी कामं की हे आपण करायचं ते तिने करायचं. धारवाडला माझ्या आजोळी गेल्यानंतर पोळ्या कधी अख्खी पोळी वाढायची नाही कुणाला, त्या चतकोर चतकोर करून ठेवलेल्या असायच्या. सो ती तशी पद्धत होती, ती माझ्या इकडच्या घरामध्ये नव्हती. तिथून आले की मी 4 दिवस पहिल्यांदा आईला ते करायला लावायचं की नाही आपण आता असं करायचं, आणि तिला करायला लावायचं असं नाही, मीही करायचं. तर आमच्याकडे थोडंसं असं आहे की सुमित ची आई सुद्धा वर्किंग मदर असल्यामुळे, आणि सुमितचा भाऊ हे दोन्ही मुलगेच आहेत घरात, पण तरी सुद्धा ही कामं मुलांची नाहीत असं कुठलंच काम त्या घरामध्ये नव्हतं. त्याच्यामुळे आज सुद्धा मी असं सांगू शकते की जर आमची ताई आलेली नसली आणि जर मी मशीन लावून वॉशिंग मशीन लावून घराच्या बाहेर गेले आणि मी सुमितला सांगितलं की तू कपडे तू किंवा मुलांनी वाळत घालायचेत, तर मी सांगू शकते की कपडे कुणी वाळत घातलेत. टोकाला टोक किंवा छोटे कपडे आधी, मग मोठे कपडे, कारण तो तसा वारा गेला पाहिजे आणि ते तसे सुकणार आहेत कपडे. सुमितच्या सिस्टीम मध्ये ह्या गोष्टी आहेत. तर ह्या पण गोष्टी असतात की ज्या तुमच्यावरती रब ऑफ होतात, की तुमचा नवरा जर अशा पद्धतीने वागत असेल तर त्या काही गोष्टी तुम्ही आत्मसात करता. स्लीपर्सच्या बाबतीतलं, सुमित झोपेतून उठला की त्याचा पाय स्लीपर वरती हे वाचलं होतं कुठेतरी. कधीतरी लोकल मधून प्रवास करताना एक बाई आली आणि म्हणाला की मग आम्ही तुमच्या घरी आलो की आमच्यासाठी स्लीपर्स असणार का, तर मला कळलंच नाही, कारण तो एपिसोड होऊन काहीतरी 4-5 वर्ष झाली होती आणि मला हा संदर्भच कळला नाही काय येतो. तर त्या मला की नाही असं सुमित राघवन म्हणतात. मी म्हटलं बापरे, आता हे जरा फारच झालं. पण खरंच असं आहे की तो फार त्याच्याबद्दल पर्टिक्युलर आहे या गोष्टींच्या बद्दल. आणि परत त्याच्यानंतर तो तेच म्हणतो की तुम्हाला हे मुलांना सांगताना त्यांनी म्हटलं की अरे बापरे अप्पू आता ओरडणार, असं करून तुम्ही हे करताय, पण तुम्ही विचार करा तुमचे पाय स्वच्छ राहत नाहीत, मग ते कुठलं तरी मग ते हील क्रीम आणू का ते क्रीम आणू असं करून मग त्या टाचा नीट करायच्या, त्याच्या पलीकडे ठेच लागते पटक्कन. स्लीपर असेल पाय तर नाही लागणार ती. आणि चादरी पांढऱ्या आपण ठरवलंय, तुझं पण घर खूप पांढरं पांढरं आहे सगळं, तर हे मी पण हौसेने केलं. तर ते मग सारखं तसं राखायला लागतं. प्रत्येकाची
एक इंडिव्हिज्युअलिटी असते, पण तरी सुद्धा ते घराची घर म्हणून एक म्हणून, पर्सनॅलिटी हां, असते. अगदी. हे घर असं आहे हो. की या घरात गेल्यानंतर मला असं वाटतं. आमच्याकडे ड्रायव्हर आहे, तर माझ्या ड्रायव्हरला 4:30ला चहा जातो, तो जिथे असेल तिथे. जर तो अगदीच बाहेर सुमित बरोबर गेला असेल तर सुमित जिथे असेल तिथे सुमित आणि तो चहा पितात. बट अदरवाईज घरात काम करायला येणारी प्रत्येक मुलगी ती कुठल्या वेळेला येते, तर ती जर ब्रेकफास्टच्या वेळेला येत असेल तर ती ब्रेकफास्ट करते, ती जर जेवायच्या वेळेला येत असेल तर ती जेवण करते. ही बोली आहे का किंवा हे ठरलेलं आहे का असं काही असं नसतं. काही नसतं. पण घरात येणारा माणूस हा नीट छान खाऊन पिऊन गेला पाहिजे. असं हे असतं की घरामधल्या गोष्टींमध्ये आपला जीव खूप अडकलेला असतो आणि मग घरात पसारा वाढत जातो आणि मग त्याचं क्लटरिंग म्हणजे कधी एक स्टेज अशी येते की बास आता घरामध्ये खूप हे झालंय. तर तुम्ही काय विचार करता क्लटरिंग साठी पर्टिक्युलरली? माझे वडील IAS ऑफिसर होते आणि आमच्या दर 3 वर्षांनी 2 वर्षांनी बदल्या व्हायच्या आणि तेव्हा पॅकिंग करायचं असायचं. तेव्हा त्यांचे एक बॉस होते मिस्टर पद्मनाभन म्हणून. तर त्यांनी एकदा असं सांगितलं होतं की माझा मूलमंत्र आहे हा आयुष्याचा, की एखादी वस्तू हातात घेतल्यानंतर घरातली ही हवी की नको असा जर विचार तुमच्या मनात येत असेल तर ती गोष्ट टाकायची, ती देऊन टाकायची. कारण जी तुम्हाला अगदीच हवी आहे त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये माझ्या घरातला मिसळणीचा डबा मला हवाय की नको प्रश्नच पडणार नाहीये. पण एक काहीतरी फॅन्सी कुणीतरी दिलेला एक चिमटा आहे बाबा कुठल्या तरी गोष्टीचा. चिमटा नाही आहे तर मला कुणीतरी ते सॉस पॅन्स मध्ये वापरायसाठीच्या काही गोष्टी दिलेल्या आहेत विच आय डू नॉट यूज. कारण मी त्या सगळ्या लाकडी वापरते आणि त्या ज्या आहेत त्या रबरच्या आहेत, तर त्या मी नाहीच वापरणार आहे, मला माहिती आहे. तर मग मी नाही तसं विचार करत आणि माझा जरा वस्तूंपेक्षा माणसांवरतीच आणि माणसांमध्येच जास्त जीव असल्यामुळे मला ते असं वाटतं की मी त्या वस्तू वाढवणं, कारण ते जसं म्हटलं तसं की घर माझं एकटीचं नाही, मी करीन वास्तू पुस्तकाची की जर ते मला जर हवंय तर. पण माझ्या घरात ते घर राखणारे खूप लोक आहेत, मी त्यांना का बॉदर करू त्याची काळजी घ्यायची. त्याच्यामुळे मला नाही फार क्लटरिंगची मला नाही गरज नाही पडत. आणि हा पण त्याच्याबद्दल एका गोष्टीच्या बदला तर मी असं म्हटलं की तर सुमितने जर हा एपिसोड बघितला तर सुमित मला फार खोटं बोलली आहेस असं. मला बॅग्स खूप आवडतात, हँडबॅग्स आणि बास्केट्सचं मला खूप वेड आहे. तर त्याबद्दल मात्र माझं असं होतं की अरे आणि अगं ते टिकतात. कारण कसं आहे की आता मी जर एकच जर पर्स वापरत असेल तर असं होतं की ती खराब झाल्यानंतर मी दुसरी घेतली, पण जर तू 7 वापरत असशील तर ते 7ही 7 टिकतात. पण मग 8वी आणावीशी वाटते जर चांगली दिसली तर. त्या बाबतीत जरा माझं अजून थोडंसं ते, पण मी बाहेर पडायचा प्रयत्न करते त्याच्यातून. कारण मला माहितीये की हे काय फार चांगली गोष्ट आहे का अभिमानाने सांगावी अशी नाही आहे. त्याच्यामुळे मला कळते. कारण सुमितनी मला आता असं अल्टिमेटम दिलेलं आहे की जर तू नवीन गोष्ट विकत घेणार असेल तर त्याच्या आधी माझा नवरा सेम करतो. म्हणजे आम्ही बाहेर जनरल शॉपिंगला किंवा असं गेलं ना, असं कुठली वस्तू ही घ्यायची का, घरातलं काय टाकणार आहेस तू, म्हणजे ते असं बार्टर असल्याशिवाय नवीन वस्तू आणायला. प्रत्येका रोलमध्ये आपण सेम सिच्युएशनला वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करतो. हा म्हणजे आई लहान असताना जेव्हा तिचे प्रत्येका गोष्टीसाठी वेगळे वेगळे नॅपकिन असायचे, ओटा पुसायचा वेगळा, धुतलेली भांडी पुसून घ्यायचा वेगळा, आणि मला त्यावेळेला असायचं की हे काय म्हणजे एवढी कशाला फडकी पाहिजेत आणि एवढं कशाला हे पाहिजे. फार आपल्या आईचं अति असतं बरं का. आणि आता जेव्हा मी करते ना तेव्हा मला असं जाणवतं की थोडं बरोबर आहे बरं का, म्हणजे हे लागतं थोडं, ह्या गोष्टी करायला लागतात. म्हणजे आता आईकडची सिस्टीम एक अशी होती की नेहमी स्टीलची ताटं जेवायला, नॉनव्हेज असेल तेव्हा काचेच्या प्लेट्स. तर मला असं वाटायचं की रोजच का नाही स्टीलची ताटं किंवा रोजच का नाही काचेच्या प्लेट्स. पण नंतर मध्ये कळायला लागलं की अगं खरंच राहत होतो ओशटवास स्टीलच्या ताटांना. आणि असं होतंच की एक असं अरे आज एकदम प्लेट्स, की मुलांना पण लक्षात येतं की आज नॉनव्हेज आहे किंवा इट बिकम्स अ सेलिब्रेशन काइंड ऑफ अ थिंग. एक रुटीन लाईक छेद जातो. माझी आई घरामध्ये सतत
सतत दर महिन्याला ती जी रचना असेल ती बदलायची सिटिंग फर्निचरची. अरेंजमेंट. हा आणि त्यांनी इतकं छान वाटायचं. ती पावसाळा जेव्हा सुरू व्हायचा तेव्हा आमच्या खोलीमध्ये पावसाळ्याच्या कविता, पावसावरच्या कविता चिकटवून ठेवायची. आई, किती गोड. उन्हाळा जेव्हा सुरू व्हायचा तेव्हा गोल्डमिस्ट नावाचा साबण होता. ती आम्हाला प्रत्येकाला वाळा द्यायची, गोल्डमिस्ट द्यायची, युडिकोलनची एक बाटली द्यायची. सो ते आम्ही स्वागत करायचो येणाऱ्या ऋतूचं. घरातले ब्रेकफास्टचे पदार्थ बदलायचे. दही भात खाऊन आम्ही शाळेमध्ये जायचो कारण उन्हाचा तडाखा इतका असायचा. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तेव्हा असं वाटायचं की काय करत बसले इतकं, पण त्या किती छान होत्या आणि त्या अजून कशा मनात आहेत. त्याच्यामुळे ते मला वाटतं की ते मी आता माझ्या मुलांसाठी करते. आता मुलं त्यांच्या मुलांसाठी करतील किंवा न करतील, पण आय नो की त्यांना हे कधीतरी जेव्हा आठवेल तेव्हा त्यांना छान वाटेल. याच्यामुळे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या मला असं वाटतं की तेव्हा मला वाटायचं. वाणसामानाची यादी आईची ती ज्या पद्धतीने करायची माझी जवळजवळ तशीच असते यादी. मला अजूनही फोनमध्ये नाही फीड करतात. मला अजूनही कागद पेन घेऊन तो कागद सुद्धा फक्त पाठकोरा लागतो. तो दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीसाठी वापरलेला कागदावरतीच माझी लिस्ट अजूनही होते. स्क्रिप्टची कागद जे आमच्याकडे येतात ते एकाच बाजूला हे केलेले असतात आणि मागच्या बाजूला ते पूर्णपणे कोरे असतात. ते रद्दीत जातात. ते मी घेऊन येते आणि मी ते वापरते. मी जेव्हा मुंबईला होते तेव्हा मी लिटिगेशनला मला वन साइडेड प्रिंट लागायची आणि एखादा काहीतरी शब्द चुकलेला असायचा आणि मग ती सगळी प्रिंट परत द्यायला लागायची आणि ते कागद इतके वाया जायचे आणि खूप असा त्रास व्हायचा की अरे हे 100 पानी प्रिंट आहे, ही अख्खी वाया चालली आहे. आणि मग एका बाजूनी काट मारून मग ते रफ बाजू वापरायची वगैरे असं आम्ही करायचो. म्हणजे मी ते 3 R वरती माझा विश्वास आहे. मी खूप गोष्टींचा वापर पण मी कमी केलाय. म्हणजे पिशवी घेऊनच बाहेर पडायचं हे आत्ताचं नाहीये. हे मी गेली 25 वर्ष करते. की पाण्याची बाटली म्हणजे ते सोनाली कुलकर्णीशी गप्पा मारताना एकदा कळलं आणि ती पण बाटली ठेवते स्वतःच्या बरोबर. आणि नंतर शुभांगी गोखलेचा भाऊ संजय संगवई त्यांनी त्या दिवशी मुलांना असं एक्सप्लेन केलं की बिस्लरी का नाही, की कसं ते पाणी प्लांट्स मध्ये येतं, का मग तिकडच्या लोकल्स वरती काय परिणाम होतं. हे सगळं ऐकल्यानंतर माझी मुलं आणि मी आम्ही सतत आमच्या बरोबर पाण्याची बाटली असते. जिथे जिथे घेऊन जाऊ देत नाही तिथे तिथे आम्ही भांडतो. पण आम्ही तेच म्हणजे आमचा त्याच्यावरती फार आम्ही कटाक्षाने आम्ही घरातल्या पाण्याच्या बाटल्या घेऊन जातो. की ही गोष्ट पण करतो आम्ही सगळे. दीज आर द स्मॉल थिंग्स विच वी डू. खूप गप्पा मारल्या. हो. आता शेवटचा प्रश्न विचारते. नियोजन किंवा असं इन जनरल घर आवरताना किंवा मुलांना त्याबद्दल शिकवताना असा एखादा किस्सा की ज्याच्यातून आपण शिकवायला गेलो होतो पण आपणच काहीतरी नवीन वेगळं. माझ्या मुलीची सिस्टीम ही अत्यंत वेगळी आहे. ती खूप व्यवस्थित आहे. म्हणजे ती तिच्या कंपास पेटीमध्ये खाली रुमाल घालायची. का तर त्याच्या टोकदार पेन्सिली असतात त्या घासून तिकडे काळं होतं म्हणून ती रुमाल घालायची आणि तो आठवड्यानंतर ती बदलायची. सो हे मी कधीच केलेलं नाहीये. हे तिचं आहे. पण ते तिने करायला लागल्यानंतर माझ्या मेकअपच्या याच्यामधल्या ज्या पेन्सिली आहेत त्या वेगळ्या पद्धतीने राहायला लागल्या. सो हे तुम्ही कुठून शिकत असता. त्याच्यावर तुम्ही तुमच्या मुलांकडून सुद्धा या गोष्टी खूप शिकता. आणि नीरजला तर इतकी सवय झाली होती की मी घरी प्रत्येक वेळेला कुणीतरी आलं तर मी त्यांना काहीतरी गिफ्ट देते पहिल्या खेपेला आले तर. हे त्याच्या डोक्यामध्ये इतकं बसलेलं होतं की एकदा एक बाई, मी कांदिवलीला राहायला गेले होते आणि म्हणजे नुकतेच राहायला गेलेलो होतो, तर त्या असं मला रोज फिरायला जाताना बघायच्या. तर त्यांना जेव्हा कळलं की सुमित ऍक्टर बिक्टर आहे तर त्यांना असं वाटलं की LIC साठी पॉलिसीसाठी हे अगदी बरं गिऱ्हाईक आहे. तर त्या माझ्या मागे लागून लागून त्यांनी ओळख करून घेतली आणि मग त्या मला की नाही मैं घर पे आके आपसे बात करूंगी, मैं घर पे आके आपसे बात करूंगी. तर मग मी म्हटलं या तुम्ही. आणि मला अजिबात त्या पॉलिसीजमध्ये वगैरे काहीच इंटरेस्ट नव्हता. आम्ही जेमतेम पैसे तेव्हा कमवत होतो आणि तर त्यांना मी आपलं म्हणजे त्यांना आपलं काहीतरी कॉफी बिफी देऊन मी तर त्यांना त्यांची बोळवण करणार. इतक्यात नीरज आला आणि नीरज मला यांना गिफ्ट याने तू गिफ्ट नाही दिलंस काही, त्या पहिल्यांदा आल्यात आपल्या घरी. आणि अक्षरशः मी तुला सांगते की मी नॅपकिन्स आणले होते घरासाठी नवीन, किचन नॅपकिन्स. तर मी त्या किचन नॅपकिन्सची एक जोडी त्यांना मी पिशवीत घातली आणि मी त्यांना दिली.
तर त्या म्हणजे त्यांना इतकं हे झालं की म्हणजे पॉलिसी बिलिसी तर काही या बाईने आपल्यासाठी हे केलं नाही, पण ती पद्धत आहे की ती त्या घराची सिस्टीम आहे जर आता. तर मला कळलं की हे काही तुम्ही तुमच्या मुलांना शिकवत नाही बसून बसून, पण हे त्यांनी ऑब्झर्व केलेलं आहे. तर मग त्याच्यामुळे ती एक गोष्ट माझ्यातल्या नियोजनाची मी ती केलेली असते. तीही सगळं केलं आणि मी अगदी फार मॉडर्न आहे असं म्हटलं तरी सुद्धा माझ्या तोंडातून माझ्या मुलांना हा डायलॉग एकदा ऐकायलाच लागलेला आहे, हॉस्टेल आहे का हे, हॉटेल आहे का हे, हॉस्टेल आहे का हे त्यांनाही दोघांना ऐकायला लागलेल्या आहेत ह्या गोष्टी माझ्याकडून, ज्या मला असं वाटलं होतं की नाही नाही आपल्या आईने आपल्याला कधीच ऐकवलं नाही, त्याच्यामुळे आपण आपल्या मुलांशी हे बोलायचं नाही. कारण माझी आई खरंच कधीच नाही माझ्याशी असं बोलली. कारण तिचं असं होतं की पसारा पडलाय का पडलाय याच्या पलीकडे ती कधीच की तो आत्ताच्या आत्ता आवरणी 5 मिनिटाच्या आत असं घर दिसलं पाहिजे वगैरे असं माझी आई कधीच वागली नाही. तिने तिच्या सगळ्या गोष्टींमध्ये ती 2:30 वाजता घरामध्ये चकल्या केल्याचा आणि रवा भाजल्याचा सुवास दरवळतोय पहाटे 2:30 वाजता, हे मी अनुभवलेलं आहे. कारण तिने तिच्या गोष्टींमध्ये जर तिला वेळ मिळाला, ती जर कॉलेजमध्ये शिकवायला जाते तर 1.5 तास तिने वाचन केलं पाहिजे आधी, लेक्चर द्यायच्या आधी. याच्यासाठी तिने तिचे एवढे लांब केस होते ज्याच्या त्याची उस्तवार करायला फार वेळ जायचा, म्हणून तिने एक दिवस एवढे केस छाटले. कारण तिचं म्हणणं असं होतं की जर मी ज्ञानदानाचं काम करते तर त्याचा वेळ माझा वाचलाच पाहिजे, तो माझा ह्या गोष्टीमध्ये जाता कामा नये. त्याच्यामुळे माझ्यासाठी असं आहे की माझा संसार खूप आवश्यक, माझं घर खूप महत्वाचं, पण माझी पर्सनॅलिटी तितकीच महत्वाची, माझं वाचन तितकंच महत्वाचं. त्याच्यामुळे ते सगळं काही छान बसेल असं काहीतरी लाईफस्टाईल असावी अशी माझी आहे. कशावरच कुणीच अन्याय करू नये. खरंय. खूप गप्पा मारल्या आपण, छान वाटलं गप्पा मारून. आणि सायलीचा ब्लॉग असतो, कुणीतरी काहीतरी एखादी गोष्ट सांगितलेली असते, ती इनकॉर्पोरेट करून तुमचा वेळ वाचतोस, तुम्हाला काहीतरी नवीन एखादी तृप्ती मिळते कुठून तरी, तर ते मात्र मी सतत गोळा करते. म्हणजे आता तू हे करतेस असं म्हटल्यानंतर आता मला वाटतं की मी हा ब्लॉग वाचणं किंवा तो ब्लॉग तुझा बघणं हे माझ्या आता सिस्टीम मध्ये बसेल. लवली टॉकिंग टू यू. मला पण